तो आता 5वीला आहे, त्या अर्थात त्याचं वय 11 वर्ष चालू आहे त्याचं. त्याची पहिली थाप मला वाटतं त्याच्या वयाच्या 11व्या महिन्यामध्ये. काय बोलतो? हा, तो माझा यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहे. जन्मजातच प्रॉब्लेम आहे त्याला. तो जन्मल्यापासून त्याला दृष्टी कमी आहे. फक्त तो मिनिमम एक 2 ते 3 फुटापर्यंत पाहू शकतो. आणि आता जरी पाहिलं थोडा आपण ओपन स्पेसमध्ये बसलो तरी त्याचे डोळे असे झाकलेले आहेत त्याचे. आणि डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की आता तो जसं मोठा होत जाईल तशी त्याची दृष्टी आणखी कमकुवत जी आहे ती होत जाईल. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी. सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, मी आज एका विशेष जे आहे ती व्यक्तीला भेटणार आहे. प्रवीण महाराज कुलकर्णी यांचा मुलगा पुरुषोत्तम प्रवीण कुलकर्णी. मंडळी, पुरुषोत्तमचं वय हे 11 वर्ष आहे. मात्र 11 वर्षाच्या वयामध्ये तो जो वाजवतो ना, अप्रतिम आहे. म्हणजे एखाद्याला 10-10 वर्ष रियाज करून सुद्धा ते बोल बसायला जड जातात, मात्र तेच बोल तो 11 वर्षाच्या वयामध्ये वाजवतोय. आणि एक विशेष गोष्ट बोलायची झाली तर त्याला जन्मतःच दृष्टी कमी आहे. आणि डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की आता तो जसं मोठा होत जाईल तशी त्याची दृष्टी आणखी कमकुवत जी आहे ती होत जाईल. मात्र मंडळी, पखवाज जेव्हा तो वाजवतो ना, आणि त्याला जेव्हा पाहिल्यावर एक सात्विक मुलगा कसा असतो हेही भास होतो. आणि पखवाज जेव्हा तो वाजवतो तेव्हा आजची जनरेशन किती ॲक्टिव्ह असू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुरुषोत्तम दादा आहे. तर आज जे आहे ते या दोन्ही बापलेकांशी आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो आदरणीय श्री प्रवीण महाराज कुलकर्णी आणि पुरुषोत्तम प्रवीण कुलकर्णी यांचं. महाराज, स्वागत आहे. कसे आहात? छान आहे. बर दादू, बरं आहेस का? हो, बरं आहे. बर, तुझं एकदा पूर्ण नाव सांग बरं त्यांना, परीक्षकांना. माझे नाव पुरुषोत्तम प्रवीण कुलकर्णी. बर, कितवीला आहेस तू? आता सध्याला 5वीला आहे. 5वीला आहेस? हा. बर. काय शाळा जास्त आवडते का पखवाज जास्त आवडतो? पखवाज. पखवाज आवडतो. अरे वा. मी म्हणलाच आहात तसं काहीतरी ऐकून दाखवा आम्हाला. मग जे आहे ते त्या पखवाजाची आवड तुमची किती ऐकनिष्ठ आहे लोकांनाही कळेल आणि आम्हालाही समजेल. काय ऐकवणार आहात सुरुवातीला? वाटलं जे मधून नाही करे वाजून दाखवतो. ठीक आहे, ऐकवा. अरे बापरे, अप्रतिम. एवढी सुंदर लग्गी बसवण्यासाठी एवढ्या स्पीडमध्ये किती दिवस रियाज केला बरं? 2-3 दिवस तर केला. बरं, आणि मग रोज किती तास प्रॅक्टिस चालते? 5 तास करतो. 5-6 तास. 5 तास करतोस? बरं, आणि मग शाळा आणि मग शाळेचा अभ्यास कधी करतो पुन्हा? संध्याकाळी. बरं. महाराज, मला तुमच्याकडे यायचंय. काय सांगाल की तुम्ही जेव्हा एवढे होते
तेव्हा हे जे आता पुरुषोत्तम दादा वाजवतोय, तुम्ही जेव्हा एवढे होते तेव्हा एवढी स्पीड किंवा एवढं समज होती का बरं तुम्हाला पखवाजाची? खरं ज्यावेळेस एवढं होतं महाराज त्यावेळेस माझी म्हणजे या वयात तर मला काही कळतही नसेल बहुतेक. आता ही पुढची जी जनरेशन आहे एकदम अशी फॉरवर्ड आहे ना, त्यामुळे हे आताच्या पिढीला सहज शक्य आहे. आता आज एवढ्या वयात पुरुषोत्तम एवढं सुंदर वाजवतोय, तर काय सांगाल की एक पिता म्हणून त्याच्याकडे पाहिल्यावर काय वाटतं? छान वाटतं मला. शेवटी एक आपण वारकरी संप्रदायातले आहेत आणि ज्यावेळेस आपल्या मुलाच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडते तर प्रत्येक बापाला भारीच वाटतं. पण दररोज रियाज कशा प्रकारे जो आहे तो करतो आणि तुम्ही त्याच्याकडून कशा प्रकारे रियाज करून घेता? म्हणजे आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलेलं असतं की समजा 1 तास हळू रियाज करायचा, त्याच्या दुसऱ्या तासात आणखी वाढवायची, तिसऱ्या तासात आणखीन, चौथ्या तासात मॅक्सिमम म्हणजे चौपट. तर काय सांगता तुम्ही की तुम्ही कशा प्रकारे त्याच्याकडून रियाज जे आहे ते करून घेता किंवा तो करतो? त्याचं वय 11 वर्ष चालू आहे. त्याचं रियाज करून घ्यावा लागत नाही महाराज. तो त्याला स्वतः आवड असल्यामुळे त्याला रियाज कर म्हणून सांगावं लागत नाही. दररोज तो पहाटे उठून रियाज करतो. दररोज पहाटे 4ला उठतो. तोही सुरुवातीला एकदम सावकाश, एकदम विलंबित लयीमध्ये थोडा रियाज करतो आणि ऑटोमॅटिक त्याचा नॅचरल असल्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याचा हात दुप्पट, तिप्पट, चौपट आणि गणित वगैरे पक्का असल्यामुळे त्यामुळे तो आडलय वगैरे सहज वाजवू शकतो. तो पहाटे 4 ते 7:30 वाजेपर्यंत रियाज करतो आणि सुट्टीच्या दिवशी तर तो दिवसभर तो रियाजच करतो आणि संध्याकाळी थोडाफार 1 तासभर बसतो आणि शाळेचा अभ्यास करतो. असा त्याचा नित्यक्रम आहे. आता आज तो वाजवतो हे लोकांना दिसते, पण काय सांगाल की तुम्ही पिता म्हणून त्याची पहिली थाप जी आहे ती कधी ऐकली होती बरं? त्याची पहिली थाप मला वाटतं त्याच्या वयाच्या 11व्या महिन्यामध्ये. काय बोलता? हां, तो माझा यूट्यूबला व्हिडिओसुद्धा आहे. तो त्यानं वयाच्या 11व्या महिन्यामध्ये त्यानं सुरुवातीला 10 तादा म्हणून वाजवलेला आहे. त्यावेळेस मी त्याची थाप ऐकली. नाही, पण आता हे थाप तर ठीक आहे, पण त्यांना पहिला कार्यक्रम कधी वाजवला की ज्या कार्यक्रमात तो पहिल्यांदाच पखवाज वाजवत होता आणि वयाच्या कितव्या वर्षी वाजवला बरं? म्हणजे ज्यावेळेस तो चांगला म्हणजे थोडंफार कीर्तन वाजवायला लागला, म्हणजे थोडं भजन वाजवत होता. पण सुरुवातीला आमच्या गावातल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या गावातच एक कार्यक्रम होता आणि त्यावेळेस त्यानं सुंदर असं वाजवलं होतं. त्यावेळेस फार कौतुक वाटलं आणि लोकांनी कौतुक केलं. बरं, आता मला त्या मुद्द्याकडेचे जे लोकांपर्यंत थोडंसं पोहोचणं गरजेचं आहे की मी असं ऐकलं की त्याला दिसण्याची अडचण आहे. तेव्हा ते काय नेमकं? मी सुरुवातीला प्रेक्षकांना सांगितलं की जसं जसं आपण ज्याप्रमाणे आपली चर्चा झाली त्याप्रमाणे जसं जसं त्याचं वय वाढेल तसे त्याची दृष्टी आणखी जी आहे ते कमकुवत होत जाणार. तर काय नेमकं ही अडचण काय आहे आम्हाला थोडंसं सांगितलं असतं तर श्रोत्यांच्याही आणि आमच्याही लक्षात आलं असतं. हो, त्याला तो जन्मजातच प्रॉब्लेम आहे. त्याला तो जन्मल्यापासून त्याला दृष्टी कमी आहे. त्याला उन्हामध्ये बिलकुल त्याला दिसत नाही. फक्त तो मिनिमम एक 2 ते 3 फुटापर्यंत पाहू शकतो आणि आता जरी पाहिलं थोडं आपण ओपन स्पेसमध्ये बसलो तरी त्याचे डोळे असे झाकलेले आहेत. त्याला फक्त 2 ते 3 फुटापर्यंत दिसतं आणि संध्याकाळी एक 7-8 फुटापर्यंत बघू शकतो. पण त्याचा एका डोळ्यानं म्हणजे बिलकुलच त्याला एकदम 99% दिसत नाही त्याला एका डोळ्याने आणि एका डोळ्यानं थोडंफार दिसतं. अच्छा, पण याच्यावरती मग विलाज वगैरे नाही का केला काही? केले महाराज भरपूर. म्हणजे त्यावेळेस आम्हाला लहानपणी जाणवलं नाही त्याचं. म्हणजे तो असं डोळे लहान करून बघायचा आमच्या समोर असं. त्यावेळेस आम्हाला वाटायचं तो असं खेळतोय, डोळे लहान करून दाखवतोय, असं खेळतोय. आम्हाला ते एक समज असायचा आमचा. परंतु कालांतराने आम्हाला काही दिवसांनी कळलं की त्याला थोडं दृष्टीदोष आहे. असं कळल्यानंतर आम्ही बरेच सोलापूर भागातले वगैरे सोलापूरमधले सगळे दवाखाने वगैरे सगळे केले. परंतु कुठल्याच डॉक्टरांना त्याचं म्हणजे काय ते आजार आहे ते नेमका याचा समज त्यांना येईना. त्यावेळेस त्यांनी हात वर केले आणि तिथून आम्हाला हैदराबादला वगैरे जाण्याचा सल्ला दिला. हैदराबाद वगैरे सगळे बरेच दवाखाने केले. परंतु त्या ठिकाणी त्याचं काय त्या आजाराचं निदान लागलं नाही. पण ठीक आहे, व्यावहारिक दृष्टी नाही दिली, पण पखवाजाची दृष्टी त्याला या वयात दिली. मला वाटत नाही की मला तुमच्याकडून ऐकायचं की या वयातली एवढी तयारी तुम्ही याच्या आधी कोणाची पाहिली? या वयामध्ये नाही पाहिला. मला तेच म्हणायचं होतं की लहानपणी जी पखवाजाची दृष्टी त्याला दिली ही अप्रतिम आहे. मग पुरुषोत्तम क्लासला वगैरे किती दिवसातून जातो, काय कसं असतं त्याचं? 7-8 दिवसात नाही जातो.
8 दिवसातून एकदा क्लास असतो. हो. बरं. कधीपासून क्लास सुरू केलेस तू? 4थ्या वर्षापासून. बर. काय तुझ्या गुरूंचं नाव काय आहे? गुरुजींचं नाव गुरु रे प्रभाकर दादा बाबचोरे. पखवाजामध्ये जास्त रियाज करायला काय आवडतं तुला? चौतालाचा चौतालाचा रियाज करायला आवडतो. बर. चौतालामध्ये काय वाजवायला आवडतं? शिवस्तुतीपरण. स्तुतीपरण. अरे वा. काय म्हणजे एखादं कुठलं असं तुझं स्तुतीपरण जे बसलेलं आहे असं एखादं ऐकव बरं आम्हाला. जय शिवशंकर गिडगिडा गिडगिडा गणपती लंबोदर मंगल भजदा गहत हर 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 त्राय त्राय शरणागत गंगवती जगन्नाथ कथा बंबोले धडकत झमकत चंद्र भवकदा कथा शिव शिव गंगाधर शिव शंकर कथा नथा बम बम भोले शिव शिव गंगाधर शिव शंकर कथा नथा बम बम भोले शिव शिव गंगाधर शिव शंकर कथा नथा. शिवशंकर गिडगिडा गिडगिडा गणपती लंबोदर मंगल भजदा गहत हर 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 त्राय गणपत गंगवती जगन्नाथ कथा बम बम भोले धडकत झमकत चंद्र भवकदा कथा शिव शिव गंगाधर शिव शंकर कथा नथा बम बम भोले शिव शिव गंगाधर शिव शंकर कथा नथा बम बम भोले शिव शिव गंगाधर शिव शंकर कथा नथा. वा. अप्रतिम. कोणाकोण शिकलास तू हे म्हणजे परण वाजवायला? गुरु रे प्रभाकर दादा बाबचोरे. मग हे जे स्तुतीपरण बसवलंच हे साधारण गोष्ट नाहीये. नवे नवे याच्यासाठी खूप सारे कष्ट, खूप सारा रियाज करावा लागतो. याचा रियाज कशा प्रकारे केलास? म्हणजे पार्ट मध्ये केलास की एकत्रच सगळं बसवलंस? कसं केलंस नेमकं हे? असं एक तुकडा असं. तुकड्यामध्ये रियाज केलास? म्हणजे आशेपरण वाजवायला 20 म्हणजे आदरणीय श्री कृष्णादादा साळुंखे त्यांची मी एक मुलाखत ऐकली होती की एक बंदिश बसवण्यासाठी त्यांनी 21 तास रियाज केला. आणि आशे हे पर्ण तितके तंतोतंत बसवण्यासाठी 10-10, 20-20 दिवस पुरत नाहीत. आणि एवढ्या वयात तो वाजवतोय महाराज. काय लोकांकडून कौतुक होतं का त्याचं या गोष्टीचं? का नाही होणार? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लाईक गॉड गिफ्ट आहे थोडक्यात, तसंही म्हणायला काही हरकत नाही. आणि विशेष करून गुरुजींचाही फार मोठे म्हणजे कृपा आशीर्वाद आहे. आणि तो त्या पद्धतीनं तो बसवतो सहज. त्याला म्हणजे स्तुतीपरण वगैरे असतील ना, तो सहज बसवून जातो. एका दिवसामध्ये तो बसवतो आहे. गुरुजींचा आशीर्वाद असल्या कारणाने तो सहज बसवून जातो. आणि मला वाटतं या कौतुकावरून तुम्ही म्हणालेच की आदरणीय श्री प्रतीक महाराज कारंडे, मला वाटतं यांचं पखवाजाचं दुकान आहे सोलापूरला समथिंग तुम्ही म्हणाले. तर ते त्याचं वादन बघून पखवाज जे आहे ते कायम त्याचं निशुल्क जे आहे ते नीट करून देतात. त्याला शाई वगैरे हे असलं असं तुम्ही म्हणाले मागाशी. मला वाटतं याच्यापेक्षा त्याच्या कलेची पावती दुसरी कोणती आहे की एखादा दुकानदार जो की व्यवसायासाठी जो आहे तो उतरला आहे त्याच्यामध्ये, मात्र समोरच्या व्यक्तीची कला पाहतोय आणि जा तू कधी बी पखवाज घेऊन ये आणि तुला मी तयार करून देतो. म्हणजे असं म्हणणं सुद्धा हे त्यांच्या हृदयाचं मोठेपण आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादाची कला जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे येतोय मी. शाळा आणि पखवाज या दोन्हीपैकी जर तुम्हाला एखादं चूज करायचं झालं भविष्यात जे आहे ते त्याच्या समजा काही कंडिशनमुळे किंवा सगळ्या गोष्टीमुळे, तर तुम्ही काय चूज कराल, शाळा की पखवाज? शाळा आणि पखवाज या दोन्हीमध्ये महाराज म्हणजे आपल्याला फरक करता येणार नाही. जेवढा त्याला पखवाज जेवढा महत्त्वाचा आहे, पखवाज ही कला आहे, तो छंद आहे. काय असं म्हणू शकत नाही की आपण प्रत्येकाचं पखवाजावरती करिअर होऊ शकतं आहे ना, बरोबर आहे. मग त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तो छंद म्हणून छान आहे काय मृदंग वादन हे, परंतु शाळा तेवढीच महत्त्वाची भविष्यामध्ये. आणि त्याला तो शाळेमध्ये चांगला हुशार आहे आणि त्याला शिक्षण चांगल्या पद्धतीनं द्यायचं, हे माझं ध्येय. आता तुम्ही ही गोष्ट अगदी बरोबर मला वाटतं मेसेज दिला आहे समाजाला की शाळा खूप महत्त्वाची आहे. पण तरी काय सांगता की पखवाज जो आहे तो त्याचा एवढ्या कमी वयामध्ये तयार आहे, कोणाच्या रूपात त्याला तुम्ही भविष्यात पाहताय? म्हणजे कोणासारखं त्याला तुम्हाला भविष्यात बनवण्याची इच्छा आहे? आता स्वप्न तर असणार महाराज, पण माझं स्वप्न असं आहे की याला मृदंग क्षेत्रातला एकदम चांगल्या उच्च कोटीचा किंवा ज्ञाता मृदंगाचार्य नाही, मृदंग सेवक म्हणायचं आहे मला, सॉरी, मृदंग सेवकच म्हणायचं आहे. मृदंग सेवक बनवायचं आहे त्याला आणि एक ज्ञाता बनवायचा आणि त्याला एक वेगळं त्याचं स्वतंत्र स्टेज निर्माण करून द्यायचं, अशी माझी इच्छा. असं स्वप्न माझ्या डोळ्यासमोर आहे.
बरं, नाही पण त्याला पण विचारा, पुरुषोत्तम तुला कोणासारखं बनायचंय दादा? रोहित कोले, रोहित दादासारखं बनायचंय. कृष्ण दादा सोळंके. बरं, मग त्यांचं असं एखादं कुठलं काही वाजवलेलं वगैरे? हो, चौथ्याला लेक्चरदार आहे तो अजून दाखवून. अप्रतिम. मग हे कधी ऐकलं त्यांचं तू हे? 2025 मध्ये ऐकलं होतं. आणि मग हे बसवण्यासाठी किती दिवस लागले पुन्हा? चक्रधार एखादा तर बसवला. त्यांना तो आम्ही म्हणजे दादांची व्हिडिओ वगैरे दाखवतो आणि यूट्यूबवरती ते व्हिडिओ दाखवत असताना मग तो चक्रधार, तो जुना व्हिडिओ आहे आणि तो ऐकल्यानंतर मी विचारलं, सहज त्याला विचारलं बसवशील का, तर त्यावेळेस तो ना एका तासामध्ये लगेच त्यानं बसवला. पण तो आता त्याला दिसत नाही ह्या सगळ्या गोष्टी. मग जेव्हा त्याला गुरुवारी बोल लिहून देतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, मग तेव्हा तो वाचतो कसा, म्हणजे कशा प्रकारे पडंत वगैरे करतो? अशा दृष्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो लिहिणं वाचणं एकदम असं डोळ्याला पुस्तकं असं वगैरे डोळ्याचं एकदम जवळ घेऊन वाचावं लागतं. थोडा दिसण्याचा प्रॉब्लेम असल्या कारणानं त्यामुळे त्याला वाचणं काही शक्य होत नाही. मग ज्यावेळेस मी गुरुजींकडे जातो पखवाजाच्या अभ्यासाबद्दल जर सांगायचं झालं तर गुरुवारी दादा असं बोल तर त्याचे लिहून स्वतः देतात वहीमध्ये मोठ्या अक्षरामध्ये. तरी पण त्याला तेवढाही त्रास नको म्हणून दादा काय करतात, ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवतात. काय करतात, ऑडिओ रेकॉर्डिंग. त्याला 2-3 रेकॉर्डिंग ऐकवलं त्याचं बसून जातं आणि ते पहिल्यापासून सवय झाल्यामुळं तो रेकॉर्डिंग ऐकलं की लगेच बसून दाखवतो. याच बोलण्याविषयी तुम्ही मला एक किस्सा सांगितला मगाशी की याला कमी दिसत होता आधी, मात्र कुठेतरी तुम्ही वाऱ्या केल्या आणि त्या वाऱ्या केल्यानंतर याच्या दिसण्यात फरक पडला, असं काहीतरी किस्सा सांगितला होता. काय होता तो किस्सा? तो किस्सा असा होता की गुरुवारी अमृत महाराज जोशी यांच्या कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं सुंदर वादन केलं आणि सुंदर वादन झाल्यानंतर महाराजांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि याच्या खांद्यावरती हात टाकला महाराजांनी आणि सोबत दोघं जण निघाले. परंतु सोबत पब्लिकही होतं आणि पब्लिक लोकांनी सांगितलं की महाराज याला वाजवतोय खरं छान, पण याला डोळ्यानं दिसत नाही. महाराज आश्चर्यचकित झाले आणि त्याला पुरुषोत्तमला असं समोर फिरवून त्याच्या डोळ्याकडे पाहिलं. अरे डोळे तर नीट आहेत त्याचे, म्हटले डोळे तर नीट आहेत ना. नाही महाराज याला दिवसा दिसत नाही किंवा असं लाईटच्या उजेडामध्ये, प्रखर उजेडामध्ये त्याला बिलकुल अजिबात दिसत नाही. असं म्हटल्यानंतर महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महाराज असे जमिनीवरतीच बसले, जागेवरती असे एका भिंतीला टेकून बसले. आणि भरपूर लोक होते, हजारोनी समाज होता. तेवढ्या समाजामध्ये सर्व लोक असं एकदम शांतता पसरली आणि महाराजांनी जागेला असं ध्यानस्थ झाले आणि एवढी शांतता पसरली की बस. आणि एक 5 मिनिटांनी महाराज जागे झाले आणि महाराजांनी सांगितलं की मला असं दृष्टांत झाला आहे की तुम्ही अशाला पुण्यामध्ये शंकर महाराजांच्या मठामध्ये 3 वेळेस दर्शनाला घेऊन जा, धनकवडीला 3 वेळेस त्यावेळेला दर्शनाला घेऊन जा आणि त्या ठिकाणी जो प्रसाद वाटला जातो खिरीचा किंवा जो प्रसाद वाटला जातो तो प्रसाद 3 वेळेला खाऊ घाला असं म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेसपासून मी महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला काय. आणि मी याला पुरुषोत्तमला घेऊन शंकर महाराजांच्या 2 वाऱ्या केल्या. पण 2 वाऱ्यामध्ये मला असा अनुभव आला की तो जो असं डोळ्याला असं पुस्तक लावून वाचत होता ना, तो आता त्या पुस्तकामध्ये आणि त्याच्या डोळ्यामध्ये मिनिमम 1.5 फुटाचं तरी अंतर आहे. आता सध्याला 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवून तो लिहू वाचू शकतो. 2च फक्त वाऱ्या केल्या, अजून 3री पूर्ण व्हायची माझी. समाधान वाटलं मला. आता तुम्ही पखवाजवादक, तुमचा मुलगा पखवाजवादक, मग काय घरामध्ये अशी वारकरी परंपरा आहे का सगळी तुमची? तसं पाहिलं तर माझे वडीलही मृदंगवादक आहेत, मृदंग सेवक आहेत काय. त्यांच्या पाठोपाठ मी आणि माझ्यानंतर हा पुरुषोत्तम. तुम्ही सुरुवातीचं शिक्षण जे आहे ते कोणाकडून घेतलं होतं, म्हणजे पखवाजाचं सगळं जे आहे शिक्षण कोणाकडून घेतलं होतं तुम्ही सुरुवातीला? तसं पाहिजे तर माझं शिक्षण जर माझंच नाही महाराज तर माझ्या वडिलांचं देखील काय
जे मृदंगाचं शिक्षण झालं आहे ते गुरुवर्य प्रभाकरदादा वागचौरे यांच्याकडे 1989ला आमच्या म्हणजे वडील माझे त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर माझं शिक्षणही त्याच गुरुजीकडे झालं आणि सध्याला पुरुषोत्तम जो शिकतोय ना, पुरुषोत्तमचं शिक्षण दादांकडेच अर्थात गुरुवर्य प्रभाकरदादा वागचौरे यांच्याकडे चालू आहे. तर माझी 3री पिढी त्या गुरुजींकडे शिकत आहे. दादांकडे तर शिकतोयच काय, पण त्याचबरोबर आता या वर्षातच 4-5 क्लास झाले असतील त्याचे. तो गुरुवर्य पुण्याला प्रतापदादा आव्हाड यांच्याकडे आता सध्याला त्याचं शिक्षण चालू आहे. अर्थात दोन्हीकडे शिक्षण त्याचं चालू आहे, प्रतापदादांकडे आणि प्रभाकरदादा वागचौरे यांच्याकडे, दोघांकडे शिक्षण त्याचं चालू आहे. दादू, आता लोक ऐकतायत तुला, भरपूर लोक ऐकतायत, हजारोमध्ये ऐकणार आहेत. शेवटला त्यांना काय वाजवून दाखवशील तू? चौथाला तुम्ही जागा दुसरीच्यावर दरवाजा होते. चालेल. खूप खूप धन्यवाद महाराज, तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिला ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं की भविष्यात सर्व आमचा जो काही आकाशवाणी मास्टर्सचा वारकरी परिवार आहे त्या सर्व परिवारातर्फे तुम्हाला आणि पुरुषोत्तमला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मंडळी, अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. मला वाटतं की त्याचं वय फक्त 11 वर्ष आहे आणि त्या वर्षामध्ये तो जो करतो आहे, जे वाजवतोय ते खरं मंडळी तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 10-10 वर्ष घालवल्यानंतर सुद्धा ही स्पीड किंवा तेवढं ते ॲक्युरेट सगळ्या गोष्टी नाहीच जमत. तर मला वाटतं की एवढ्या कमी वयामध्ये तो हे सगळं करतोय, तर नक्कीच तो आणखी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आवडला असेल तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या. चला, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.